आज डायरेक्ट विहिरीतच उतारलो होतो बाबा खाली. काय आता असं कसं मधून बघतात, करा कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघा. चला. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. काय सांगू आता, एवढी खतरनाक विषय झालता. आमचं सगळं पाणी फिनी संपलं होतं, लाईट बी नव्हती 2-4 5-6 दिवस झालं. काय टाक्या फिक्या सगळ्या रिकाम्या आणि काय. तर मम्मीचं ऑपरेशन झालं तरी काय पर्याय नव्हता. मी पण होतो तिथं शेंदू लागाय, पण मम्मीने टाकली बाबा बकेट. मम्मीला काय दम निघत नाही, म्हणलं टाक बघू काय असेल ती. त्यानंतर घेतले केंड फिंड भरून आणि चाललो होतो बा आपलं पाणी घेऊन. आज म्हणलं रोज दूध आणतो ह्यानी, आज पाणी आणायचा पाणी आणायची वेळ आली. म्हणलं काय जशी वेळ येईन तसं आपल्याला करावं लागत आहे. त्यानंतर म्हणलं मम्मी थांबतो आता, तू दमली असशील, मी काढतो पाणी. काय मग सगळे केंड फिंड भरले पाणी काढून. काय विहिरीला जवळच पाणी होतं, त्याच्यामुळे काय अडचण नव्हती. फक्त सगळं होतं, पाणी होतं, सगळं काय होतं. फक्त आपल्याला लाईट नव्हती, त्याच्यामुळे लाईटीने सगळा विषय केलता. हे काय अशा बांधा बांधानी आणावं लागत होतं पाणी. म्हणलं काय आपल्याला काय आता काय मागं सरकून जमत असतं काय. चला. काय मग 2 हातात किंड फिंड सगळे हात दुखत होते. म्हणलं पर्याय नाही आता, गुरं उपाशी राहते ना. त्याच्यामुळं काय सगळं मॅनेजमेंट असल्याशिवाय काय कोणी गुरं-फिरं काय पाळू नका बुवा. सगळं एकदम व्यवस्थित असेल तर गुरं पाळा. आंबे-फिंबे घेतले होते आणि प्यायला सगळं पाणी नव्हतं म्हणा आम्हाला. काय सांगू आता. दीदीला म्हणलं चल आपण प्यायला पाणी घेऊन येऊ. घेतली दीदी. दीदी म्हणलं व्हिडिओ चालू केला की अशी दुसरीकडे तोंड करते. म्हणलं कर बाई कर, जाऊन द्या सध्या आता. कोणी पण व्हिडिओत येतच नाही आपल्या. सगळे लाजतात. खाली उतरलो तर विहिरीत पाणी-फिनी काढायला म्हणलं पावता येत नाही. थोडा-फिडा पाईप जर घसरला तर डायरेक्ट खाली विहिरीत. म्हणलं चलो काय आता प्यायला पाणी लागतंय म्हणल्यावर पाणी-फिनी घेतलं आणि चाललो घरी.